हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आम्ही चाललो आता भात लावायला रानात. मी साडी घातली, शूट पण करायचे आणि भात पण लावायचे. त्याच्यामुळे दीदीचा ताव तर बघून हसायला तुम्हाला. आम्ही आता रानातच चाललो होतो, पण पाऊस एवढ्या जोरात आला त्यामुळे आम्ही आता रिक्षामध्ये थांबलोय आणि आम्हाला फोन आता कुठं आले. आम्ही इथेच थांबलो. पाऊस बघू शकता. खूप पाऊस आलाय जोरात आणि तिने अंगावर काहीच नाही आणलं आणि जेवण आम्ही रानात नेतोय आणि त्याच्यावर झाकायला सुद्धा काहीच नाही आणलं. त्याच्यामुळे आम्ही इथंच बसलोय. भात लावणी चालू आहे. आता वाजल्यात 4:45 आणि आमचं भात लावून झालेलं आहे. सकाळपासून एवढा पाऊस होता ना, बापरे, विचारायलाच नाही. कारण की त्यामुळे मला मोबाईलसुद्धा नाही काढता आला, कारण की खूप पाऊस होता. एवढा पाऊस होता की मी 2-3 वेळा पडले असेल पायी घसरून, एवढा पाऊस होता. आणि चिखल भात लावायला खूप असतो आणि बांधावरनं चालायचं म्हटल्यानंतर खूप चिखल झालेला असतो, घसरट असतं ते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पडली आहे. बऱ्याचशा गोष्टी मला ब्लॉगमध्ये घेता नाहीत आल्या. आम्ही खूप धमाल केली, खूप एन्जॉय केला, जेवण केलं, भूक लागली त्यामुळे दुपारी. सकाळपासून मी भात लावते. दम लागला आहे मला आता, कारण की आता इथं तर पडले ना, वाट लागेल माझी सगळी. व्यवस्थित बघून चालते. मी बघू शकता हिचा अवतार खूप खराब झालेला आहे. तुम्हाला वातावरण पण दाखवते. खूप सुंदर आहे. आणि तिच्या पायाला लागले बघा. तिच्या पायामध्ये काच घुसते त्यामुळे तिला लागलं. तिच्या पायाला लागलं, माझ्या हाताला लागलं. मी 4 वेळा पडले असं लागतापर्यंत. कुठं जायचंय ग? आणि कालच्याला पाऊस नव्हता इकडे, आहे ना तिथे? काल काहीच पाऊस नव्हता, त्याच्यामुळे मी साडी वेअर केली, जेणेकरून ब्लॉग साडीवर होईल. आणि बरेच जणांना ब्लॉग माझ्या साडीवरचे बघायला आवडतात, त्यामुळे मी साडी वेअर केली. पण पाऊस एवढा होता की बस काहीच नाही करता आला मला. सो आत्ता कुठं पाऊस उघडला आहे थोडासा, त्यामुळं ब्लॉग आम्ही चालू केला आहे. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन आपल्या यूट्यूब चॅनल अक्षदा वाल्लेकर ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मला कंटाळा आलाय त्याच्यामुळं ते चौघं भात लावतायत. मी जरा स्टोरी टाकत होते. दिस वन. हो, मी येणारच आहे आता, थांब. भात लावायला त्याला म्हटलं ब्लॉग शूट करूयात आणि स्टोरी टाकूयात. सकाळपासून पाऊस असल्यामुळं मला काय स्टोरी नाही टाकता आली, त्याच्यामुळे मी स्टोरी टाकली. आत्ता कुठं पाऊस उघडला आहे त्यामुळे थोडंफार शूट केलं, रील केलं. लवकरच रील तुमच्यासोबत येईल आणि व्लॉगसुद्धा येईल. त्यामुळे हा व्लॉग तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. आता मी मोबाईल ठेवते आणि भात लावायला जाते. कसा मधला कोपरा राहिलाय, ही सगळे भात लावत आहेत. आणि इथं आम्ही जेवण केलं होतं. खूप पाऊस होता, भयंकर पाऊस होता. लोकेशन तर तुम्ही बघितलं असेल, खूप सुंदर आहे. खालचं एक वावर लावून आता हे दुसरं लावायला आलंय. सो तुमच्या सर्वांची लाडकी अक्षू लावणार आहे आता, बघू शकताय. पहिल्यांदाच ती भात लावायला आली आहे ह्याच वर्षी. इथं ते मळकाची जागा निखरतायत. इथली घाण काढली की मग लावायला सुरुवात करणार आहेत. बघू शकताय कसे काम करतायत सगळेजण.
मम्मी आहे. कशी गोळा करते बघा. आता वाजलेत 8 आणि आम्ही घरी आलोय. आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाले, सगळे दमलेत. त्यामुळे सगळेजण आपापल्या मोबाईलमध्ये बसलेत. तिचे सगळे केस भिजलेत आणि आमच्याकडे ड्रायर नसल्यामुळं, म्हणजे ॲक्च्युली ड्रायर आहे तो पुण्यात आहे माझा, मी घेऊन येणार होते येताना, बट आमच्याकडे ड्रायर नसल्यामुळे इथं मॅडम हे खाली चूल आणि इथं केस सुकवत आहेत. वा बेटे वा. असा आमचा निखारा ड्रायर आहे. हा निखारा ड्रायर म्हणतात त्याला आमच्या भाषेत. आता मावशी स्वयंपाक करते. आम्ही काळ्या घेवड्याची आमटी करणार आहे, भात आणि भाकरी बाजरीची खाणार आणि झोपून जाणार, कारण की सगळेच लय दमले. घर दाखवलं असतं पण आता सगळीकडं पावसामुळे सगळीकडे चिक 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 झाली है ना, जरा जास्त झाली आहे. आणि मी जे व्हिडिओ करते ना ते इथं करते, ह्या चुलीवर असतात माझे व्हिडिओ सगळे ह्या चुलीवर, त्यामुळे हे असं आहे. पण आता पावसामुळे हे सगळं असं झालंय, सगळं चिक 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 चिक. पण उद्या मी जे व्हिडिओ करणार ते इथं नाहीत करणार, दुसऱ्या चुलीवर करणार आहे. चुली शोधली का? हो, आम्हाला चुली शोधायला लागतात कुठं शूट करायचं. मोस्टली आम्ही याच पेशंटमध्ये सगळे व्हिडिओ करतो इथेच, बट आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करतो, कारण की इथं तर व्हिडिओ येणार नाही, कारण की पावसामुळं सगळा अंधार आणि लाईट अजिबात येत नाही आतमध्ये, म्हणजे प्रकाशच नाही मिळत. त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी दुसरीकडे उद्या शूट करू, पण उद्या शूट करणार आहे. भात लावून झालेलं आहे. हो, भात सर्वांची लाडकी उक्षित आल्यामुळं भात पटकनच झालं. खरंच तेवढे, नाहीतर एक वावर तर राहिला शिल्लक लावायचं. सो आता वाजले 10 आणि सगळेजण झोपलेत, आम्ही पण झोपले आणि खूप दमल्यासारखं झाले. मी आणि माझी बहीण माळ्यावर झोपले दोघेजण, बाकी सगळेजण खाली झोपलेत. मी खाली सगळेजण झोपल्यामुळं मला जोरात नाही बोलता येते तो, सो समजून घ्या. सो खूप एन्जॉय केला आम्ही, आम्हाला छान वाटलं. बरेचसे काही पॉईंट्स आहेत ते मला ब्लॉगमध्ये घेता नाही आलं, सो ते थोडं समजून घ्या. आणि माळा असा आहे आमचा, आणि वर असे कौलारू घर आहे, आणि एवढे पाऊस पडतोय तरी आम्ही फॅन लावून झोपते, बिकॉज मला फॅनशिवाय झोप येत नाही. सो फक्त लाईट जायला नको, कारण की गावाला सारखीच लाईट जात असते. आणि इकडे ही मॅडम सिरियल बघत बसली. सो बाय बाय, भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.